नमस्कार मंडळी, कुरकुरे प्रस्तुत आम्ही सारे खवयेच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं आहे माहिती का, गणपती म्हटलं की मोदक खाणं हे आलंच आणि मला मोदक प्रचंड आवडतात. म्हणजे त्याबद्दल काही दुमत नाहीये, पण साधारणपणे एक 25-30 मोदक झाले ना, मी एवढे खात नाही, पण म्हणजे एक सांगतोय माझा विचार आहे. साधारण एक 5-6 मोदक झाले की आपल्याला थोडासा ब्रेक लागतो. म्हणजे सारखा पण गोड खाऊ शकत नाही. मग आपण काय करतो, चटणी घेतो किंवा दुसरं खातो. मी काय करतो, फक्त कुरकुरे खातो. ब्रेक आणि ते चक्र आहे, तिखट गोड तिखट गोड तिखट गोड असं चक्र आहे. म्हणून तर आपण म्हणतो ना, आला रे आला कुरकुरेचा नवा गणेश चतुर्थी स्पेशल आला. माझं असं आहे. हा काय म्हणजे मला असं वाटायचं बरं का, की मोदक बनवणं अगदी लल्लूचं काम आहे. म्हणजे काय खास काय नाही. मी आजीला म्हटलं सुद्धा, आजी म्हणाले ठीक आहे. खुदकन हसली आजी सुरकुतलेल्या अशा चेहऱ्याने, आणि तिने मला ते सगळं व्यवस्थित सामान बनवून दिलं आणि ती म्हणाली कर, मी जाऊन येते. 21 काय 51 हाणून मी, आणि ती डायरेक्ट संध्याकाळी आली. तोपर्यंत एकही मोदक माझ्याकडून झाला नव्हता. म्हणजे फ्रस्ट्रेशन आलं होतं. म्हणजे 10वीला कमी मार्क मिळाले त्यावेळी जे फ्रस्ट्रेशन आलं होतं ना, त्याच्यापेक्षा जास्त फ्रस्ट्रेशन त्यावेळी आलं. मग आजीने पट 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 मोदक बनवले. तेव्हापासून ठरवलं उगाच असरासारखं काही बोलायचं नाही, आपण फक्त खायचं. तेव्हापासून मी खातोय. पण आज कसं आहे माहिती का, ज्यांचा हात बसलेला आहे ना, अशा दोघांना मी इथे बोलवलेलं आहे आणि ते ना तुमचे आमचे आवडते कलाकार आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. दोघांचे मनापासून स्वागत. थँक्यू. वेलकम टू शो, वेलकम टू शो. आता आपण जाऊया जरा गणपती, मोदक खाणं आणि तुमची सिरियल लज्जा. बरोबर, लज्जाबद्दल मला एक सांग की लज्जा तुला मिळाली कशी ग सिरियल? त्याची एक गंमतच झाली. स्मिता तळवलकर तेव्हा सगळं प्रोडक्शन आणि क्रिएटिव्हली सगळं सिरियलचं बघत होत्या आणि आम्ही एक फिल्म एकत्र करत होतो. ज्या दरम्यान त्यांनी मला सांगितलं की तुला एखादी सावळी बुटकी गावातली दिसणारी पण तशी स्मार्ट आणि लांब काळे केस असलेली मुलगी जर कोणी माहिती असेल तर तुम्हाला नक्की सुचव. एक नवीन सिरियल मी करते, त्यासाठी मला ती हवी आहे. आणि एक त्यानंतर एका महिन्याने त्यांनी मला विचारलं या सिरियल बद्दल आणि मी जरा कन्फ्युज झाले, कारण सावळी बुटकी आणि खूपच जरा वेगळंच होतं सगळं काहीतरी. रिक्वायरमेंट वेगळीच होती तिची. तर तेव्हा मी त्यांना असं विचारलं की मला का तुमची रिक्वायरमेंट काहीतरी वेगळी होती. तर त्या म्हणाला की नाही, हा विषय खूप सेन्सिटिव्ह आणि वेगळा आणि बोल्ड आहे त्या मानाने, आणि तो समजून त्याला खूप छान हँडल करणारं कोणतरी हवंय. आणि त्यांनी मला योग्य समजलं, त्याबद्दल खरंच मला खूप बरं वाटलं. असा हा रोल मला मिळाला. यू आर एन्जॉयिंग इट? या ॲब्सोल्युटली. आणि लोकेश तुझं काय? मला पण खूप, मी एन्जॉय करतो. मला बेसिकली विचारलं तो वेगळं कॅरेक्टर, मी आकाश नावाचं कॅरेक्टर याच्यामध्ये आहे जो पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि ही सगळी केस तो हँडल करत असतो. त्या कॅरेक्टरसाठी मला विचारलं, त्या कॅरेक्टरसाठी मी गेलो, आम्ही लुक टेस्ट वगैरे केली आणि एक दिवस मला अचानक फोन आला की तू निगेटिव्ह करशील का, अँटी हिरो करशील का. म्हटलं हरकत नाही, मला आवडेल उलट करायला, काही वेगळी शेड मिळते. सो असं ते मंगेशचं कॅरेक्टर माझ्याकडे आलं. ओके, आता आपण जरा पुढे जाऊया, म्हणजे खाण्याकडे. म्हणजे बेसिक आपलं खाण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे. काय काय बनवणार तुम्ही आज? तू काय बनवणार आहेस? मी आपल्या साध्या करंज्या असतात तशाच करंज्या, पण त्याला मुरड कानोले असं म्हणतात. ते शेवटच्या दिवशी करतात, म्हणजे ज्या दिवशी विसर्जन असतं गणपतीचं, डिपेंडिंग 1.5 किंवा 7 दिवसांचा जो काही गणपती असेल. त्याचं महत्व असं की त्याची जी कड असते तिला मुरड घातली जाते. तर मुरड म्हणजे परत गणपतीने आपल्या घरी पुढच्या वर्षी यावं म्हणून त्याला शिदोरी जी देतात त्याच्याबरोबर विसर्जन करताना, त्यात तो मुरड कानोला असतो. मी ते मुरड कानोले करते. आणि लोकेश तू? मी मोदक करणार आहे उकडीचे, पण त्याचं स्टफिंग जे ते वेगळं आहे. नॉर्मली आपण तो नारळाचा चव असतो तो वापरून करतो, पण मला असं काही नाही की ते वेगळं करून बघायला आवडतं. त्यामुळे मी त्याचं स्टफिंग जे आहे त्याच्यामध्ये थोडेसे प्रकार चेंज करून घेतलं. खवा आहे त्याच्यामध्ये आणि ड्रायफ्रूटची पावडर आणि गुलकंद असं घालून एक वेगळंच स्टफिंग आहे. खाणेबल आहे ना? त्याच्यात वापरलेली वस्तू सगळ्या आवडणार आहेत, त्यामुळे अजिबात टेन्शन नाही आहे. आपण जाऊया किचन. या लोकेश आणि दोघे आपल्या किचन मध्ये आलेले, दोघांचे मनापासून स्वागत आहे. बरं, आता पहिल्यांदा तू काय करणार मला सांगतोस का? उकडीचे मोदक आहेत. उकडीचे मोदक? हा, त्याचं स्टफिंग जे सारण जे आहेत म्हणजे ते बदललेलं आहे. तर खवा घेतलेला आहे, त्याच्यानंतर काजू बदाम पिस्ताची पूड आहे आणि गुलकंद, पिठी साखर आणि जायफळ आणि वेलचीची पूड आणि थोडंसं केशर आहे. आणि हे काय आहे? हे तांदळाची पिठी आहे. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता पुढे काय करायचं आपण? पाणी आपण गरम करायला ठेवलेलं त्याच्यामध्ये उकड काढण्यासाठी. तोपर्यंत खवा जो आहे थोडासा परतून घेऊया. त्याला तेल वगैरे सुटून द्यायचं नाही खव्याला, म्हणजे की तूप सुटतं ते, जस्ट थोडासा परतून घ्यायचा फक्त तो. ओके ओके, हे झालेलं आहे. ओके, आता आपण साखर घालायची.
किती साधारण अंदाज? अंदाज आहे, कारण 2 चमचे वगैरे, आणि कारण आपण याच्यामध्ये गुलकंद पण टाकणार आहोत. त्यामुळे गोडवा आहे. त्यामुळे ते जास्त गोड नको व्हायला. ओके, आता ह्याच्या दाण्याचं कूड घातलेलं आहे. नाही, याच्यामध्ये बदाम, पिस्ता आणि काजू जे त्याचं पूड घातलेलं आहे आपण, आणि गुलकंद घालतोय आपण त्यात. आमचं हे सगळे एकजीव झालेलं आहे. आता पुढे काय करायचं मला सांगा. ओके, पाणी जे आपण उकळत ठेवलं होतं ना, त्याच्यात थोडं मीठ घालूया. बरं. आणि थोडंसं तेल, 1 चमचा. ओके, बस. ओके, आता आपण तेल घातलेलं, आता काय करायचं? त्याला उकळी आली, आता पिठी आपण याच्यात घालूया. ओके, गॅस कमी करू. बारीक. ओके, ह्याच्यात एक झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ काढूया आपण फक्त त्याला. 2-4 मिनिटं. झालं असेल. थोडंसं तेल हवं. बस. आपला डोम तयार झालेला आहे. आता मोदक तयार करून घ्या. तू खाणार काय आपलं? चला. थोडा टाइमपास. हे कुरकुरेवाल्यानं तुला माहिती आहे की नाही, चटपटा उसळ मिक्स एक नवीन स्वाद काढलाय गणपतीसाठी. बघ, खाऊन बघ. वेगळा आहे. नंतर मोदक चक्र तुमचं सुरू ठेवायला. मोदक मोदक. आहेत. मग परत खाऊ. गोड तिखट. मग माझ्या करंज्या आहेतच. जवळजवळ टोपी तयार झाली त्याची. म्हणून काका, हा, आम्ही आपले मागून कुरकुरे वेगवेगळ्यांना पास करतो. एकंदरीत सिकेपी माणसं एकदम खवय्ये असतात. हो, व्हरायटी ऑफ त्यांच्याकडे. खूपच काम कला कुसरीच आहे तसं. हो, खरं तर हे हिनी करायला पाहिजे. बघा ना कसं जमले लोकेश. अच्छा अच्छा, म्हणजे त्याच्यावर तुझा अवलंबून आहे. लोकेशला कसं जमतं त्याच्यावर पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. ओके ओके, आता आपल्याला काय करायचंय? त्या कुकरमध्ये ठेवायचं ना उकळायला. हे साधारण असं किती वेळ ठेवायचं याच्यात? म्हणजे झाकण बंद करून 5 मिनिटं, 5 ते 7 मिनिटं. आणि त्याच्यात छानपैकी असं तूप घालायचं, उघडायचं आणि तूप घालायचं. उघडून तूप घालून आणि मग असं घेऊन घ्या साहित्य आणि कृती. शाही मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खवा, ड्रायफ्रुट्सची भरड, पिठी साखर, जायफळ पूड, वेलची पूड, केशर आणि तांदळाचं पीठ. कृती: प्रथम खवा परतून त्यामध्ये पिठी साखर एकजीव करून घ्यावी. या मिश्रणात ड्रायफ्रुट्सची भरड आणि गुलकंद एकजीव करावा. गरम पाण्यामध्ये मीठ आणि तेल घालून तांदळाची उकड काढून ती मळून घ्यावी. उकडीची पारी करून त्यामध्ये सारण भरावं आणि मोदक वाफवून घ्यावेत.